हाय एव्हरीवन. तर चला मी आज सांगते तुम्हाला आजची सकाळ आजची थोडीशी माझी वेगळी गेली, कारण की चला सांगते पुढं. तर ब्लॉगला कंटिन्यू करा. आणि बघा इकडं मायलेकीची चाललेली आहे वॉक, आणि मायने घातलेली आहे साडी, आणि साडीवरच वॉक करायला लागली. तर ते आज नवीन झाले बरं का. तर बघा आज घरात पूजा वगैरे करून मी वॉकला गेलेली, कारण की मला आज सकाळी सकाळी पूजेला जायला लागतं. आणि इकडं बघा माझ्या सासूबाई आणि त्यांच्या मैत्रिणी इकडं कशा गप्पा मार चालू आहेत. तिकडे बघा बसलेत माझे सासूबाई, आणि मी लपून व्हिडिओ काढलाय बरं का. आणि मग इकडं माझी वॉकिंग चालली आहे, बघू शकता. माझ्या मुलीला म्हटलं बाळा फोन पकड, तर ती म्हटली मम्मी मला नाही जमत. तर मग मी असं म्हणून म्हटलं चल राहून दे. तर चला मग मी अशी मस्त मस्त अशी वॉकिंग केली, देख सकते साडीवरच. आणि थोडे व्हिडिओ पण काढले. आणि इकडं मायलिकीची गप्पा चालू होत्या, गप्पा मस्ती चालू होती. ती म्हणत होती मम्मा हे कर ना, पण मला काही जमत नाही होतं, ते जेंट्स लोकांसाठी बायकांना एवढं नाही झेपणार. आणि म्हणत होती तू बस मी असं करते, तर तिला पण नाही होत होतं. बघू शकता माझं क्यूट क्यूट पिल्लू, हाय क्यूट बरं का. आणि मग असं मस्त बघा मला ते करतच होतं, पण पोरांच्या पुढं काय आपलं चालत नाही. मम्मा मी करणारच म्हटलं, थोडं केलं. मग म्हटलं चल बाळा स्कूलला उशीर होते. आणि मग तिला घेऊन आले घरी. बघू शकता आज उशीर पूजा वगैरे अशी मस्त करायला टाईमच झाला बरं का. बघा अशी मस्त सोमवारची पूजा असते माझी, उशीर झाला तरी पण. आणि इकडं मग मंदिरात पण जायचं होतं, म्हणून नाही का वॉकला पण उशिरा गेलेली, अशी मस्त पूजा केलेली. आणि मग टिफिन वगैरे आहून पण उठलेले, मग त्यांना पण नाश्ता दिला. बघा मटकीची उसळ बनवली होती आज, आणि चपाती. असा मस्त असं बेत होता. आणि साडीमध्ये मी जाडच खूपच जाड व्हायला लागले, काय करू सांगा बरं कमेंटमध्ये. तर लय खायला लागले, वाटायला लागले कमी करायला पाहिजे. तर बघा असं मस्त पोरीला असं टिफिन तयार केला. आणि मस्त असं तिचं झाकणच नाही भेटत होतं माहिती आहे का. फायनली किती शोधल्याच्या बाद हे बघा भेटला. आणि हा डबा लॉक आहे, ह्याच्यामधून भाजी तेल वगैरे बाहेर येत नाही बरं का. मग असा मुलीचा डबा टिफिन केला. आणि मेरे इथं क्यूटी पाय देखो कैसा तयार होके बैठा आहे. आणि मग तिचा डबा तयार केला, तिला मग असं मस्त मस्त तयार केलं. बघू शकता टिफिनच नाही रिबीनच घालायचं नाही म्हणते. आणि मग मस्त असं मग माझा उपवास होता. आणि मी रोज एक नारळ पाणी पिते बरं का. हेल्थसाठी खूप छान असतं, तुम्ही पण पित जा. मी पहिलं नाही प्यायचे, आता पिते बघा. 1 ग्लास भरून नारळ पाणी, बघा कसलं भारी. आणि मस्त असं पिलं. आणि मग बघू शकता असं भारी वाटलं नाही, एनर्जेटिक असं बॉडीमध्ये थोडंसं हेच वाटलं. मग असं मस्त एक नारळ पाणी पिलं. आणि मग माझी मोठी मुलगी उठली, तिच्यासाठी लगेच चपात्या करायला घेतल्या. आमच्या घरामध्ये थंड चपात्या कोणच नाही खात, कोणच्या घरी असे सांगा बरं. आमच्या इथं सगळ्याच असे आहेत. मग म्हटलं थोडा वेळ इकडं म्हणजे रील्स काढूया तवा तापूसपर्यंत. आणि मग इकडं असं रील्स काढली एक. आणि मग लगेच तवा तापला की गरम गरम अशी चपाती केली. बघू शकता असं एकदम खरपूस अशी भाजली. आणि माझ्या मुलीला म्हटलं चला देऊया, चला देऊया. आणि असं मेरी कन्या इधर बैठी थी, उसको गरम गरम रोटी परोसा मैंने. बघू शकता असं टी व्ही बघत बघत. आणि 10वीमध्ये आहे, तर सकाळी 5ला उठली होती अभ्यास करायला. तर चला सगळ्यांचं झालं. मी अशी लोळायला फरशीवर, मी खूप साधी आहे, मला काय एवढं हे लागत नाही बरं का. फरशीवरच लोळले. तर असं म्हणजे नाही का काम झालं ना, थकवा आला ना, मी असं फरशीवरच लोळत असते. तर चला आजसाठी एवढंच.